व्हॉट्सअप गाईस, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग चालू करतोय आणि आता कंटिन्यू राहणारच आहेत. आणि आजचा स्पेशल विषय म्हणजे आता तुम्ही बघू शकता आम्ही निघलोय ऑन द वे आहे आणि आज आपण चाललोय रायगडावर. म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अनुभव व्हायला. कसा म्हणजे यापुढे मी म्हणजे याआधी मी कधी गेलो नाही गडावरती, पण यावर्षी फायनल म्हणजे निश्चित केलं का आता चालू करायची ट्रॅकिंग वगैरे. पण योगायोग असं का महाराजांचा राज्याभिषेक आणि आपला पहिलाच गड रायगड आणि आपण निघलोय. सोबत बघू शकता चेतन. माझा फर्स्ट टाइम आहे. काय बोलतो बस कसा काय म्हणजे कसा अनुभव असेल तुझा? कसं म्हणजे आता बघू ना तिथे गेल्यावर फुल जल्लोष. आपले महाराज आहेत, महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे फुल उत्साहित. नेक्स्ट लेवल फुल मजा येणार आहे. आणि आपले दोघं जण गेल्यात, त्यांना पण दाखवतो तुम्हाला. असे 4 जण आहेत आम्ही आता निघू. चला गाडी काढली आम्ही आता निघू. तर गाईज बघू शकता आपले 2 मेंबर अजून, निखिल पाटील द निखिल ब्लॉगर आणि इथं संग्या मास्टर आपले. तर आता आपण नेरळ क्रॉस केलेला आहे ऑलमोस्ट. आता उलट लेट झाला थोडा आपल्याला. बदलापूरला पाऊस लागलेला पण महाराजांच्या कृपेने नाही पडला. तर आता आपण पुढं बघू कसा किती वेळ होतं. कसं कर्जतला थोडा थांबू चहा प्यायला, थोडा रेस्ट घेऊ आणि मग भेटू तुम्हाला. चला. आता जवळ किती वाजलेत? 8-8:30 झाल्यात आणि आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय. थोडा ब्रेक घेतलाय. थांबलो नसतो, याच्या लगेच चालू झालं. इमर्जन्सी कॉल येतात त्यांना लगेच. आपण नॉनस्टॉप असतो आता. काहीच तुम्ही बघू शकता आता या नाश्ता करायला खोपोलीला खोपोलीच आहे. नाही, खोपोली सोडला. खोपोली सोडून पुढे आलो. आता पालीला पोचू आपण. आता आपण पालीचा गणपती करायचा आहे का? हा करायचं आहे. पालीचा गणपती पण करू आणि मग तसा आपल्या राजांच्या भेटीसाठी प्रस्थान करू पुढे. तर चला, किती किलोमीटर बाकी आहे? आपले मास्टर माइंड बघू शकता. 33 किलोमीटर. 33 किलोमीटर. चला आता नाश्ता करतो आणि मग भेटतो. खराब आहे. आलोय पाळीच्या गणपतीला, बघू शकता. तर इथं बाप्पांचं दर्शन घेऊ आणि पुढची वाटचाल चालू करू आपण. म्हणजे पुढचा प्रवास सुरू करू. तर गाईस, आता आम्ही जवळपास बघायला गेलो तर अजून आम्हाला 30 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि आधी एवढा आलो पण एवढा काय वाटत नव्हतं. आणि आता मी या रोडला आहे. एवढे शिवभक्त तुम्हाला बघायला भेटतील ना. आणि एवढा म्हणजे क्रेझी काय बोलतात त्याला, उत्साह आहे भक्तांमध्ये का सांगू शब्दात सांगू शकत नाही. आता बघू शकता येऊन जाऊन सगळी पब्लिक तीच आहे. सगळी पब्लिक आहे आपली रायगडची. आणि आता आपण जरा थांबलो रेस्ट, कारण ऊन लागतोय. ऊन थोडा हालत खराब करते. ऊन थोडा पाणी बिणी प्यायला रेस्ट केलं. जरा थांबलो सावळे खाली. तर पाणी पितो आणि वापस आपला प्रवास सुरू करतो. 80च्या पुढे जात नाही गाडी. तर गाईस, आता इथून आपल्याला 30 किलोमीटर जायचं आहे. आता प्रॉपर इथून 30 किलोमीटर आहे. गरम बघा किती. आणि इथं पाण्याची सोय केलेली आहे. 30 किलोमीटर आधीपासूनच सोय सुरू आहे. बघू शकता पाण्याची सोय भक्तांसाठी. आणि आता आमची गाडी इथं पाणी पिऊन पिऊन सज्ज झालेले पुढे जायला. काय बोलता? काय बोलू नाही शकत. अजून 30 किलोमीटर जायचं आहे. गरम लय होतं. तर आता आपण पुढचा प्रवास चालू करू. गरम बघा किती झालेला आहे. हालत खराब झाली पूर्ण होती. चला आता भेटू पुढं. काय हा, भेटू पुढं. भारी आयटम केले आहे.
इकडे फिरव थोडी हलगत एवढं एकदम नको फिरव हँडल लॉक होल नॉर्मल फिरव काय आहे मध्ये काय आहे काय आहे स्वेटर आहे स्वेटर आहे काय थंडी वाजता जॅकेट आहे ना पाऊस आल्यावर काय करू आजच्या काय जॅकेट कुठला आणले पावसाचा झालं उतर ना अरे इथं मला आले वैताग राहायला रायगडला जायचं आहे स्टेटस ठेवायला मला चांगलं वाटतं काय डेटट हा स्टेटस ठेवायला चांगलं वाटतं त्याला गाठ वाटतो गाडी चालू लागतं तेवढी 170 किलोमीटर कोणी चालवली कोणी चालवली काय मीने चालवली क्या भाई हम लोग अभी चढ़ रहे आता आम्ही चढायला चालू केलंय बघू शकता फायनली किती वाजलं 1 वाजून गेलं 1 वाजून गेलं आणि बघू शकता पोरं चढायला चालू केलं कसं आहे गाईस तुम्ही बघू शकता आता नाही कालची मोठं आणले हाते का आईच बघू शकता मला असं वाटतं मजा बघा ये ना माझं चल चल तर गाईज फायनली आम्ही तर आता गडावर पोचलेलो आहे आणि विषय असा आला आहे का 4 वाजलेत आता जाऊ आम्ही इकडला चालू केलं तर 4 तास चढायला गेलेत आमचे आणि हालत थोडी खराब आहे एवढा टाईम नसता लागला पण पब्लिक पण होती म्हणून थोडा लेट झाला संजय काय बोलशील काही नाही इथं आमची हवा पुरी टाईट झाली हवा टाईट म्हणजे विषय काय आता थोडा आणि टेंट लावायला जागा नाही म्हणजे येतोय आम्ही कधीपासून हे सगळं भरलंय दादा आम्ही बघतोय सगळं इकडंच इथं आहेत नाही याचा एक चालले फायनली आम्हाला जागा भेटलेली आहे बघू शकता ही जागा आणि चेतन भाऊ साफ करतोय आता तुम्ही बघू शकता फायनली आम्ही आमचा टेंट उपसलेला आहे म्हणजेच बांधलेला आहे वा सगळ्यात जास्त मेहनत बघू शकता असं तुम्हाला वाटेल पण आम्हाला माहिती आहे कोणी काय मेहनत घेतली एवढी मोठी जागा आहे आता याच्यामध्ये आम्ही रात्री झोपू आणि हे बघा हे कामगार प्रॉपर वाटतं हे तयारी करा बांधलंय खालती इथं मारल्यात पण हवा एवढी आहे रात्री आमचा तंबू उडून जावा नाही म्हणून आम्ही जरा वापरतो दगड घेतलं आणि आता ते 2 जण गेले आणि दगडी आणाला रस्सी बांधून घेतली वरच्या साईडला बांधलं इथून बांधलं नाही इथंच बांध मधीन पहिल्यांदा काय असा एक्सपिरियन्स अनुभवतोय भरपूर मजा येते थोडा थकवा जाणवला पण आता तो थकवा पण गायब होणार आहे थोड्याच वेळात आपण तिकडे मर्दानी खेळ चालू आहे होतील म्हणजे चालू तर झालेत तसे समजूनच चला 4 वाजून गेलं 4ला स्टार्ट होतं आम्ही पहिले झोपायचा बंदोबस्त करतोय आला हे खालीच बांधू ना हा खालीच बांध वरती इथं घेऊ का खाली घेऊ वरती हे तिथं नको घेऊ खाली मग? त्याला तो डायरेक्ट हुक सकट उडल अरे याला घेतले त्याला घेतले या पट्ट्याला एक सांगा तो पट्ट्याला उडल ना रे तो खालचा याला गोल गोल आहे ना गोल याच्या आतमध्ये
चेतन तेव्हा तिथं आहे बा चेतन तिथं समोर झाकण्याच्या इथं चेतन ए चेतन अरे तो दगड इथं टाक. अरे टेंटच्या आतमध्ये टाक. बरोबर आहे सांगाय गोवा. तुझ्या बुटाची नाडी दे तुझ्या बुटांच्या जाम भूक लागली आता जरा खायला आणलं. चकलानो दिवस लोटाला घेतले आपली जागा बघा टेंट मध्ये किती. हा दादा ना असंच झोपतील समोर पब्लिक बघा. खाली बसो खाली काही आता जवळजवळ 9:30 वाजल्यात. पण झोपलेलो आता थोडा वेळ. जवळ 7-7:30ला झोपलो थोडा वेळ. असा झोप लागली अशी येऊन. आणि वेदर बघा तुम्ही जे करा तुम्हाला वाटणार नाही असं व्हिडिओमध्ये समजत नसेल पण असं वाटणारच नाही का रात्र झाले म्हणून. पूर्ण ऑरेंज विषय हा. आता जरा चालू पोवाडे चालू झालेत. आता गोंधळ होईल इथे देवीचा. हा काही दूर नाही हा ढग आहे ढग. तर आता आम्ही झोपायला काढलोय. 12 वाजून गेलेत. संध्याकाळी बघू शकता इथं टुबक झोपलेला आहे आपला. तोंड बघ बॉडी बघू शकतो मी. शुभ सकाळ भावांनो. तर आता वाजल्यात 6
आपण रात्री झोपलो आणि आता 6 वाजले उठलो, तयारी फ्रेश विश झालो. तयारी तर नाही गेली, तोंड हातपाय धुतले आहेत आणि हे गाडी आता उठलंच, बघू शकता आरामशी झोपलेत भाई हे सगळं. आणि आता आपल्याला जायचं, कुठे जायचं आता आपल्याला? जगदीश्वर मंदिराच्या इथं गुलाल भंडारा उधळला जाईल आणि इथं महाराजांचा अभिषेक 12 वाजता होईल. तर आपल्याला त्याच्या आधी जाऊन एक जागा अशी पकडून बसायची आहे का तिथं आपल्याला व्यवस्थित महाराज बघायला भेटतील आणि तुम्हाला महाराजांचा अभिषेक दाखवता येईल. तर बघू, मला पूर्ण ट्राय असेल. कालपासून व्हिडिओ घेतोय पण बोलत नाही व्हिडिओमध्ये, तो फक्त मी बॅकग्राऊंडला गाणे टाकून थोडंफार एन्जॉय करा तुम्ही, आणि बाकी आधीमध्ये मी बोलतोय. तर आता चला थोडे चेंज वगैरे करू, फ्रेश तो झालो आहे, तयारी करू आणि जाऊ महाराजांच्या राज्याभिषेकासाठी. तर चला, जय शिवराय. चला. असं आहे काम, बिना आंघोळ करता बा कसा चिकना हो चिकना. यांचं चाललंय आवरा वगैरे, ते चिकन होतोय, आपण रेडी झालो. समोर आहे, बघू शकता. आणि इथपर्यंत आणायचा कष्ट आमच्या भरत दादाने आम्हाला आणलेलं आहे वरती. आपले युवकचे प्लेयर आहेत, अजून शुभम ढगळे पण आलेले आहेत. नशीब ये तरी भेटले आपल्याला, नाही तर आता आपण खाली असतो. त्यांना आधीच सांगितलेलं उठायला तर नाही उठले, पण महाराजांच्या कृपेने दादा भेटला आणि शेवटी आलो वरती. तर आता इथली मजा तुम्हाला दाखवतो कसा असतो विषय. आता आतमध्ये राजांचा अभिषेक चालू आहे, तसा अभिषेक होईल तसं इथं मजा बघू शकता. आता आम्ही इथं प्रवेशद्वाराच्या इथे पब्लिक बघा सज्ज आहे नाचण्यासाठी. तसा अभिषेक होईल का ढोल ताशे वाजवायला स्टार्ट होते. आणि आमचे गडी भेटलेले आहेत फायनली, तात्या विंचू पण आलेला आहे. हालत करा. फायनली आता आम्ही टेंट बिंट उरकलेलं आहे आणि फायनली महाराजांचा राज्याभिषेक केलेला आहे. आता आपण पण घरी जायला निघतो, कारण भरपूर गर्दी आहे. आपल्याला परतीचा प्रवास लांब आहे, गर्दी खूप आहे. आता निघू आम्ही, नाही तर डायरेक्ट खर्च वाढत राहील. पाहिजे ना तुला इथं काय तर काहीच. फायनली आम्ही गडावरून खाली आलो आहे. फुल म्हणजे लय स्ट्रगल करून खाली आलो आहे. तर आम्ही त्या लाईनीमध्ये असतो आत्ता रायगडावरती आहे ना, कुठून बाजारपेठावरून लाईन होती, ते मधल्या परिसरामध्ये 2-3 अशा लाईने फिरवलेल्या. अजून आम्ही वरतीच असतो रायगडावरती. आम्ही कसं आलो आम्हाला माहिती, 4ही बाजूला असं फिरलो आम्ही गड. इकडं तिकडं बंदोबस्त एवढा होता. त्यांचं पण कर्तव्य आहे पोलिसांचं का सगळ्यांची सुरक्षितता पाळावी म्हणून अशी मॅनेजमेंट करावी. पण विषय काय, आपल्याला लवकर जायचं होतं आणि भरपूर वैताग आलता आपल्याला. म्हणजे तर कसं ना कसं करून आम्ही खाली तर आलो आहे. 3-3:30 झाले आहेत आणि आपल्याला लांबचा प्रवास आहे म्हणून आपण आलो आहे आता. तर आता निघतो आम्ही, गाडीच्या इथं आलो आहे बघू शकता. चला निघतो आता. तसा काय विषय नाही, गर्दी खूप आहे. सूत्रानुसार असं माहिती पडलंय का 2 लाखाच्या वरती पब्लिक रायगडावर होती या 2-3 दिवसामध्ये. त्याच्यामधले अजून 50% सुद्धा खाली उतरली नाही माझा अंदाज. म्हणजे तर मध्ये पोलीस पण बोलत होते मार्ग बंद केला ना. हा, आणि जायचा मार्ग बंद केलाय, वरती पब्लिक जाऊन देत नाहीत अजून. बघा विचारा आता काय बोलतं. हा, वरती पब्लिक जाऊन नाही देते कारण की गर्दी खूप आहे वरती. आणि आता एवढी डेंजर भूक लागली ना, बेहिसाब भूक लागली. पाणी तर एवढं, वरतून खाली आलो पण नॉनस्टॉप पाणी पिता आलो आणि एवढं बेकार ताण लागली. पाणी नाही कुठं. एक पाण्याची बॉटल 70-80 रुपयाला इथं विकतात येत. काय किती पाण्याच्या बाटल्या घ्यायच्या. तसं जवळजवळ बघायला गेलं तर आमचे अर्धे पैसे तर पाण्याच्या बाटलीवरच गेलेत. काय करणार, गरज असते प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येकाची ती नीडच आहे म्हणजे बघायला गेलं तर. पण आता काय करणार, त्यांचे पण कमवायचे दिवस आहेत, काय बोलू शकत नाही. तर आता आम्ही इथून निघतो आणि पहिले काहीतरी खाऊ
आणि मग भेटू तुम्हाला आता काय विषय होता ते सांगतो प्रॉपर तिथं काय झालं ते. तर काही सध्या तुम्ही बघू शकता आमच्या अवतार. आम्ही आता नॉनस्टॉप खोपोलीपर्यंत आलोय आणि हवा भरत घेतल्या आता गाडीमध्ये जरा. आणि हे पिके बघून आल्यान फुल फोकस. डोका संध्या बाय बोलतो 7,000ची बॅटरी बॅकअप आहे बोलते. कुठल्या हॉटेलला? कुठल्या? तेरी चुक मेरी चुक के चालू बाजू धाबा. हे नाही काय आपलं काय रेक्सो हॉटेल. रेक्सा हॉटेल. डेझर्ट कट्टा साई रिव्हर्स मध्ये. नाही डेझर्ट कट्टा. तुम्ही बघू शकता नारायण हॉटेल मध्ये गेला 2 मिनिट आणि घरी रिटर्न चाललो होता. आणि जेवायला कुठे चाललो आम्ही? नुक्कडला. जेव्हा इथं थांबलो जेवायला, इथला नाही आवडला ना, बोलतो नुक्कडला जायचंय. तोंडाला बघितलं ते पण घाबरलं. हो तेवढाच बाकी आहे. बरं, आता विकत घे ना अर्धी जागा. आता हप्ता भरतो. हे दाम हप्ता भरतो 4,000 ऑनलाईन टाकायचं. किती 4,000? काय ज्याचा हप्ता जाणार आहे बोलते. काल पासून त्या गाड्यावर विचारतो 4,000 ऑनलाईन अच्छा. हे हा याला विचारू का? होता धंदा होतं. हे चल रे चल गाडी घ्याल आता तरी चल. किती पाहिजे? घरी जाता जाता पेट्रोल पण संपलेलं आहे. देऊ का? आता राहिले फक्त 10-20 रुपये. त्याच्यात बघायचं आहे काय वडापाव बिडापाव ना, घरी जाऊन झोपायचं आहे. बस झाला. कपडे पण गाडावर पण वडापाव खाऊन झाले. त्याच्यात मी भेंडी ते उचल देतात बटाट्याची वडापावच्या नावावर. चावी कुठे गाडी बघ काय असेल तर आता. काय भाई बस झाला. एकटा तू याच्यात भरोसा, मी तर भाई तुझ्याच भरोशावर आहे. मोबाईल चालू नाही होत माझ्या हातात. टेकवले यार. हे घे आयुष मोका आहे. तू बघ. धन्यवाद ए, मंडळ. अरे तू नीट लाव ना. अरे नाही लाग भाऊ. डबा चालू झाले, चार्जिंगला होता. तर गाईस फायनली काल घरी आलो. हालत थोडी खराब झालेली आहे. तर काल आम्ही गेलो हॉटेलला, जेवलो तिथं पण ब्लॉग काढल्याने, कारण फटाफट जेवून घरी आलो. आणि रात्री जशी आंघोळ केली तशी एकदम अशी बेकार झोप लागली. डायरेक्ट आज सकाळी उठलोय आणि एक वेगळा अनुभव बोलू शकतो माझ्या लाईफमधला, पहिल्यांदा अनुभवलेला. आणि योगायोग एवढा चांगला होता की मी ट्रॅकिंग गड फिरायला चालूच करणार होतो. बरं निश्चित केलं तर यावर्षी आपल्याला तेवढे महाराजांचे गड फिरता येतील तेवढे आपण फिरू. बघू कसे काय आपल्या महाराजांनी भरपूर काय आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. तर एवढा योगायोग एवढा चांगला होता की माझ्या आयुष्यातला पहिलाच गड रायगड. म्हणजे आता यापुढे तर फिरेल गड महाराजांचे आपले भरपूर आहेत, तर त्या गड आता ट्रॅकिंग वगैरे स्टार्ट करेल. पण एवढा योगायोग चांगला की पहिला गड माझ्या आयुष्यातला रायगड. आणि नेमका महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अनुभवायला भेटला, बघायला भेटला. आणि एक वेगळाच अनुभव होता हा. आणि क्राऊड मज्जा पण केली आणि थोडाफार त्रास पण झाला, कारण पब्लिकच एवढी होती तर त्याला आपण पण काय करू शकत नाही. महाराजांच्या मावळेच एवढे आहेत का सांगू शकत नाही आपण काही त्याच्याबद्दल. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. असेच नवीन ब्लॉग आता कंटिन्यू येत राहतील महाराजांच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने. तर गाईज हा ब्लॉग इथंच एंड करतो. आणि जर काही बोलण्यात चुकी झाली असेल तर एक महाराजांचा मावळा म्हणून क्षमा असावी. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.